होणार हा होतं किलो आहे किलो किलो येईल काही जास्ती नाही येणार किलो होणार हा पण एक नंबर मासे आहे शिपला हा नाही ना 8-10 किलो होता पैसा नाही आम्हाला अर्धा किलो मसाले आहे तुम्हाला 1-2 किलो ले मामा गरीब आहे ना वादा का पाता फुटा ओढे गेटे आहे मेरा ओढे गेट या आमा आहे का हा हीरा आहे ना आमा सालदार आहे ऐसे आहे हा वजन को जाओ का नहीं वजन को मर्जी आली बापू बाप तो बेटा दबारी नाही पडला तू गरीब माव आम्हा गरीब तो बी ना आम्हाला दाखवतो हा किती धंदावाला आहे धंदावाला काय लागतं ते बाधा मालूम आहे ना आम्हाला स्वतः कष्ट करत होतो अरे रात्री 4 वाजे नवापूर ने पास डायरेक्ट ना या मासा तोपती आहे का एला या बोरपाडा बोंदर आहे ता या बोरपाडा कलमच लिहावता वेळी नाही 10-11 वाजे 10-11 वाजे लिहावता हा यो मासं खराबच नाही होतो ना हा याला हुकावीन 2-4 दिवस होते वाय भी खराब नाही इसमें ये मार्केट लिए ता हूं तुझे इतार होता है या बर्फ टाकता तो उसके कहा काय हे चिनारी कागद रा फुटपाटारी येतं ना चिया या यकुता लागी गए तो मार उधरे नहीं या काटा या हाँ तो राजा काय माशाचं पीस बनवतो मध्ये काय राहतो केला का आहे रे कितवी तू खायच्या धरणं ना काय भानगड चालू आहे रे ना बस का बिना त्यारान देता का भानगड चालू आहे दोरा नाही आम्ही ही नंतर जाईना तुहा आम्ही कितीला जावतो ना बोलडू ना दोघे गाव फुरुड मुरुड डोका द्या दुकानू मसा खावा ना पोकरात डोकरिया हा पासा ना डायरेक्ट गुजरात का पासे रिटर्न केली आम्हा गाव जापो दाखव हा लोकांनी गैर आघाडी हा 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 तुमचं आवतात की आहे गोडदान याला खूप पाठा पिलो आहे गोडदा इवेल हवेल आहे गोडदा हा आम्हा इवेल रे त्या उच्च टोगो आहे ना हा टोगो इवेल ना शिपला हो पोरी ना गहू टाकता ए वाज बरोबर सापडले ना टाइमा कडवू लागे झालं आपलं मासे मित्रांनो चला वाड्यावर
आता तिकडे देऊ आम्ही दोस्त याल तो पोडी खूप पाठी आहे त्या गंदगी आहे. तर मित्रांनो आता मस्तपैकी साफसफाई करून घेतो माशाची. पाणी घेऊन घेतो नांगी नेत ना आगाडी अवचार आहे दादा. तुम्हाला त्यांची भाषा समजली पण नसेल. काय बोलला तो काका कळते तुम्हाला त्यांची भाषा नक्की कमेंट मध्ये सांगा. आदिवासी येतो त्याला त्याच्या जाळ्या पाहिजे होत्या मित्रांनो. जाळ्या नाही तर आमच्याकडं आता बेसनाचं पीठच टाकून मस्तपैकी पाण्याची वस्तू थोडी देऊन घे म्हणे. चलो जरा चकचकाट मित्रांनो चालू कर मस्त पैकी बेसनाचा आणि काय गव्हाचं बेसनाचं पीठ. इकडे आंबाची शूटिंग पहा. तयार करायचं नियंत्रणाचं आलं म्हणून तो आंब्याची चटणी करत आहे. मित्रांनो कांदा बिंदा परतवून घेतलाय. मासे पण तळून घेतले पहिले फ्राय करून थोडे मस्त बनवायचा आहे. त्याचा रस्सा लसूण लसूण टाकायचा. मस्त खोबरा किस मसाला अजून एक मसाला मस्त तळून गेले. आता पाणी टाकून मासे पहिले फ्राय करेल तेलामध्ये. हो हे ते आता ते मस्त आळणी रश्यासाठी गव्हाचं आणि बेसनाचं पीठ. मस्त पैकी त्याच्या टिकड्या बिकड्या हे करून घेतल्या. आता उकळे आल्यावर मासे टाकून द्यायचे. इतका रस्सा झाला. बस आता झाला हलवून द्यायचा. उकळायची वाट बघायची. आता मस्त उकळून गेलाय मित्रांनो आमचा माशाची भाजी. इकडे कांदा बिंदा आता मस्तपैकी खायचं आहे मित्रांनो. कसा झालाय आपला. चला हातबीत देऊन घेतो. आता शिपला मासा खायचा आहे. येत आहे आता वाढून.
चालणार बघ राजू. कवली लिंबू आहेत मित्रांनो, शेतकऱ्याच्या वावरातले. घेतलाय काळा चुना. राजाला घेऊ. कशी काय बनली आमची माशाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.